मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून फवारणी यंत्राविषयी निघालेल्या महत्त्वपूर्ण अशा प्रेस नोट विषयी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग बघूयात। मित्रांनो, कृषी आयुक्तालयाकडून दिनांक 19 ऑगस्ट 2024 या दिवशी विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडून एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये विषय असा आहे मित्रांनो, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी मित्रांनो मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्य पुरस्कृत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे। सद्यस्थितीत सदर बाबीसाठी अर्ज करताना जवळपास 12 दिवस शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नसल्याबाबत निदर्शनास आले आहे। याबाबत MHIT यांना पोर्टल सुरळीत करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे। तसेच क्षेत्रीय स्तरावरून याबाबत वारंवार विचारणा होत आहे। त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की राज्य पुरस्कृत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम 6 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती। त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ते मुदत वाढवून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आली होती। त्याच्यामध्ये देखील मित्रांनो सर्व्हरचा काही इश्यू असल्यामुळे जवळपास 14 तारीख येईपर्यंत मित्रांनो ही तांत्रिक अडचणी सुधार न झाल्यामुळे बरेचसे शेतकरी फवारणी यंत्राला अर्ज करण्यापासून वंचित राहिले आहेत। त्या अनुषंगाने मित्रांनो 19 ऑगस्ट 2024 या दिवशी कृषी आयुक्तालयाकडून हे पत्र काढण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना 26 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे।